1111 पोर्टल आहे. 1111 पोर्टल हे का महत्वाचं आहे, याचं नंबरचं महत्व काय आहे, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. हा महिना नोव्हेंबर महिना आहे. नोव्हेंबर महिन्याचा नंबर 11 आहे आणि येणारी 11 तारीख ही खूप स्ट्रॉंग आहे. असं म्हणतात की 11 तारखेला एक फार मोठं पोर्टल ओपन होतं आणि त्या पोर्टलला जी काही एनर्जी आहे ती थेट आपल्या पृथ्वीवर असते. व्हायब्रेशन खूप स्ट्रॉंग असतात आणि त्यामुळे आपण जी काही इच्छा मागतो, जी काही विश करतो ती कम्प्लीट होते. आणि मी तुम्हाला आणि तुम्ही सगळे पाहताही स्टोरीमध्ये आपण सगळ्या पोर्टलला जे काही विश आहेत खूप लोकांच्या कम्प्लीट झाल्यात. काहींनी गाड्या घेतल्यात, काहींनी घर घेतलंय, काहींच्या लाईफमध्ये जोडीदार मिळाला आणि त्यांच्या कम्प्लीट झालेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचा उद्देश हा असतो की जेव्हा काही आपण विश मागतो त्यामुळे बॉडीमध्ये ते व्हायब्रेशन असायला हवेत, आपण ती पॉझिटिव्हिटी जगायला हवं, ती महत्वाची असते. मग आपण येणाऱ्या 11 तारखेला काहीतरी विश करायची आहे आणि त्याच्या 3 गोष्टी करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं पहिलं आपल्याला काय करायचं, त्या दिवशी तुम्हाला कधीही वेळ मिळेल, सकाळ संध्याकाळ, त्यावेळेला शांत बसायचं आहे आणि आपल्या मनातला जो निगेटिव्हिटी आहे तो आपल्याला काढायचा. तो कसा काढायचा, एक ग्लास घ्या काचेचं, त्या काचेच्या ग्लासमध्ये एक सेंधा नमक म्हणून येतं, जे खडे मीठ असतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ते त्याच्यामध्ये टाका आणि एक चीट लिहा. त्या चीटमध्ये काय लिहाल, त्यामध्ये असं लिहाल की मी माझ्या मनातली जी काही निगेटिव्हिटी आहे, जे मनी ब्लॉकेजेस ते मी माझ्या आयुष्यातून काढत आहे. किंवा दुसरं अजून तुम्ही लिहू शकता की मी माझ्या मनातला जो इगो आहे, जो अहंकार आहे तो मी काढत आहे. तिसरं असं लिहाल की जो माझ्या मनामधला राग आहे आणि ज्या गोष्टी मला जो काही आजार असेल किंवा हे या सगळ्यांनी माझ्या आयुष्यातून काढून टाकत आहे. असं तुम्ही असं सेंटेन्स लिहू शकता आणि ते सेंटेन्स जे लिहिलेलं आहे ते तुम्ही खाली त्या पाण्यामध्ये टाकू शकता. जे पाणी आहे ते निगेटिव्ह झालेलं आहे. हे पाणी आपल्याला बेसिंगमध्ये किंवा तुम्ही असं जिथे आपण वापरत नाही म्हणजे बाहेर असं खराब ठिकाणी तुम्ही ते टाकू शकता. नंतर या दिवशी 11:11 मग रिमाइंडर लावून ठेवा, सकाळी करू शकता किंवा रात्री करू शकता. त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपले विश लिहायचे. त्या 3 विश ज्या तुम्हाला हव्या आहेत, तुम्हाला जी वस्तू हवी आहे, जी गोष्ट हवी आहे ती तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये लिहायची. म्हणजे जसं मला ही गाडी मिळालेली आहे, तुझे फार फार आभार देवा असं, किंवा मला हे घर मिळालेलं आहे, मी फार खुश आहे, मी फार आनंदी आहे आणि थँक्यू देवा, वॉटेवर तुम्हाला ज्या 3 विश लिहायच्या त्या 3 विश तुम्हाला 11 वेळा एका वहीमध्ये लिहायच्या आहेत आणि ती लिहिलेली विश तुम्हाला तशीच ठेवायची आहे. तुमची वही तुम्ही ठेवून द्या आणि युनिव्हर्सला ती सोपवून द्या की जे काही मी मागितलेलं आहे ते आता तुम्हाला देणार आहेस आणि मला पूर्ण खात्री आहे. आणि तिसऱ्या वेळेला आता आपल्याला काय करायचं, ते जेव्हा तुम्ही रात्री झोपाल तेव्हा सगळ्या गोष्टीला समाधानी राहा. मला जे काही आजपर्यंत दिलेलं आहे त्यासाठी मी फार फार समाधानी आहे. आणि ज्या 3 विश केलेल्या आहेत त्यामध्ये जगा, व्हायब्रेट करा. लाईक तुम्ही असं समजा की ती गाडी तुम्ही चालवताय आणि तुम्ही फार आनंदी आहात किंवा तुम्हाला घर मिळालेलं आहे आणि तुम्ही मस्त गोल गोल फिरताय आणि आनंदी आहात, असं व्हायब्रेशन आपल्याला करायचं आहे सकाळी आणि संध्याकाळी झोपताना. रोज तुम्ही करू शकता आणि बघा मग 1111 पोर्टल हे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणेल आणि ज्या गोष्टी तुम्ही मागितल्यात त्या लोकांना जशा मिळतात तशा तुम्हालाही मिळेल. तर नक्की करून